नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बघा, मध काढायचं काम सुरू आहे. हे झाड पोकळ आहे आणि या पोकळ झाडामध्ये मधमाशा आहे. बघा, तुम्हाला फिरताना दिसत असतील. आणि असा धूर केला त्या धुराने मग त्या माशा उडतात. पोकळ झाडामध्ये बघा 3 पोळ्या निघाल्या. हे बघा, ह्या 2 आहेत आणि हे एक यांच्या जवळ आहे, खात आहेत. हे बघा 3 पोळ्या निघाल्या काकाची काढून राहिले तिथून. आणि असं गावरानी मस्त मध खाणं फक्त शेतकऱ्याच्याच नशिबी राहते, आहे ना जी काकाजी? हां, शेतकऱ्याशिवाय कोणीच असं खाऊ शकत नाही. बघा, ते खात आहेत तिकडे. काकाजी काढत आहे आणि मी पण खाते आता. काढतच आहे ना. हे बघा, मधमाशी फिरत आहे, दिसत आहे नाही. मधमाशी फिरत आहे, खूप गोड आहे. आणि हे झालं ओरिजिनल मध. नाहीतर मध विकत पण मिळते, पण ते गुळाचं पाणी करून विकतात. पण हे ओरिजिनल मध आहे आणि हे खाणं फक्त शेतकऱ्याच्या नशिबात आहे. तर या मग खायला. माशा नाही अंदर. अरे खाणं का एकच नंबर. आमच्या काकाजीने आता हात धुतले, आता मध खातात ते. 7 पुऱ्या असतात का जी? हो, 7 पुऱ्या. पोकळ झाडामध्ये मधमाशा 7 पुऱ्या तयार करतात म्हणते. 7 पुऱ्या अशा मधाच्या. ह्या 3 आहे, म्हणजे 1 खाल्ली आणि ह्या 2 आहेत बघा. 7 पुऱ्या तयार होतात. बघा, अशा 7 पुऱ्या तयार करतात. यांनी शोध लावला आणि तिथं जे होतं बघा, तिथं पूर्ण कापकूप केलं. असा धूळ केला. धुरानं मग ते माशा उडाल्या आणि मग काकाजीनं हात घालून त्याच्यामध्ये पोकळ झाडामध्ये मधून हे अशा पोळ्या काढल्या. सांगा जी कसं आहे? खा. छान आहे. ओरिजिनल आहे ना. ओरिजिनल आहे. हां, ओरिजिनल आहे. छान आहे म्हणतात काकाजी. पाणी मिसळून विकतात. हां, ते आपल्या गावरानी मोहराचं. हां, झाडी मोहर म्हणतात त्याला. झाडी मोहर. आणि हे ओरिजिनल. आगे राहतात मोठं ते. माशा नाही निघल्या का पाहिजे तेवढ्या? मासे वरत गेले. माशा आहेत बरं, सावण हे माशा. मस्त गोड लागत आहे. फळझाडामध्ये अशा 7 पुऱ्या बनवतात असं काकाजीचं मत आहे. जागा नसल्यामुळे. हां, जागा नसल्यामुळे आतमध्ये जास्त पोकळ नव्हतं ते झाड. आतमधून तर 3च